काशीनाथाचे चांगले. नमस्कार, माझे नाव ओमकार राजेंद्र महामुळे. नमस्कार, मंगेश हनुमंत मुसळे. नव्याच्या पौर्णिमेला आपल्या बागडाचे जे वरती शेड असतं, साधारणतः 50 ते 45 फुटाचं शेड असतं. तर त्या शेडाचं जे कळक असतं, काहीतरी तुम्ही कळक ते बघितले असतील, त्याच्यावरती दगडे ठेवलेले आहेत. तर ते कळक पहिल्यांदा ते नव्याच्या पौर्णिमेला, काहीतरी नवीन करण्याचा दिवस असतो, म्हणजे नव्याच्या पौर्णिमेला ते बागडाच्या शेडाचे कळक ते तोडले जातात. आणि नव्याच्या पौर्णिमेपासून ते 1 महिना हे बागडाला सुरुवात होते. त्यानंतर ते बाबीचं लाकूड वगैरे त्यानंतर महाशिवरात्रीनंतर साधारणतः जे कोणतं लाकूड जर खराब झालं असेल तर ते लाकूड आणण्याची प्रथा आहे. म्हणजे 2 लाकडं जर खराब झाली असेल तर 2 लाकडं आणायची. अशी या वर्षी आपल्याला साठ्याची बाबळ आणलेली आहे आणि दांड्यांची बाबळ आणलेली आहे आणि 4 नवीन शेवळा बनवायचं काम चालू आहे. या 3 वस्तू ह्या वर्षी नवीन बनवण्यात येणार आहे. म्हणजे दरवर्षी नवीन बनवायला लागत नाही. दरवर्षी 2च वस्तू नवीन बनवल्या जातात आणि जर संपूर्ण बागाडात जी काही किरकोळ कुण्या म्हणा, पाचरं म्हणा, पुन्हा दाबखेळा म्हणा, ह्या दरवर्षी हा नवीनच बनवाव्या लागतात. लाकूड कुठल्या प्रकारचं वापर? आपल्या इथं लाकूड पूर्णपणे बाबळीचं लाकूड वापरलं जातं. पूर्ण म्हणजे हा गाडा पूर्णपणे बाबळीच्या लाकडापासून तयार केला जातो. 2 दगडी चाकं असतात त्याला आणि शेडासाठी बांबूचे कळक, म्हणजे मेशीचा कळक ज्याला म्हणतात, साधारणतः सगळ्यात जाड भक्कम, म्हणजे भक्कम जो कळक असेल तो कळक त्याला तो वापरला जातो. आणि अजून एक चंदनाची म्हणजे दांड्या, म्हणजे आळदांडी असते. या 2 दांड्याच्या मध्ये एक आळदांडी असते, ती फक्त चंदनाची दांडी फक्त वापरली जाते. संपूर्ण जो गाडा आहे पूर्ण बागाड राताला हा बाबळीचा लाकूडच वापरलं जातं आणि दांड्या ज्या वेळेस बसतात त्यावेळेस मध्ये चंदनाची दांडी बसवली जाते, आळदांडी त्याला म्हणतात. आता मग सगळं गावातले सुतार कामाची परंपरा कशी, म्हणजे एका घराकडे गावातील संपूर्ण सुतार समाज बनून हे बगाड तयार करत असतात. होळीच्या 1 दिवस अगोदर ह्या बगाड रथ तयार करण्याला सुरुवात होते. होळीच्या 1 दिवस अगोदर. आता ही तुमची तरुण पिढी तशी, म्हणजे ही लहान बॅच, म्हणजे लहानपासून जी वयोवृद्ध ते बी सगळे याला मदत करतात. ही आमची परंपरा ही आमच्या आजा पंजाबपासून चालवली आहे. म्हणजे आता माहीत पण नाही, आता ह्या जवळजवळ ह्या यात्रेला जवळजवळ 1000 वर्ष उलटून गेले. तर माहीत नाही ह्याच्या पाठीमागून म्हणजे कशी प्रथा झाली. पण ते जेवढा आमच्या म्हणजे गावात जेवढा सुतार समाज आहे तो पिढ्याने पिढ्या त्यांनी प्रत्येकाकडे ते सोपवत गेलेले आहेत जबाबदाऱ्या. सर्व मिळून तुम्ही सर्व मिळून समाज मिळून आम्ही करतो. हे किती दिवस, म्हणजे आता दिवस रात्र म्हणजे काम? दिवसभर काम चालू असतं. 10ला काम चालू होतं, 6ला सुट्टी करतो आम्ही. आणि महत्वाचं म्हणजे कसं की 8 दिवसाचं म्हणजे आता एक आराखडा ठरवला जातो. म्हणजे आम्ही सुतार मंडळी एकत्र बसून मिटिंग घेतो. म्हणजे आज म्हणजे ह्या वर्षी काय कोणत्या वस्तूचं काम करायचंय, तर ज्या वस्तूचं काम करायचंय, समजा जास्त असेल तर 1-2 दिवस आधी, म्हणजे जे आम्ही होळी पौर्णिमेच्या 1 दिवस आधी जे काम पकडतो, तर सगळ्यात समजा ह्या वर्षी समजा आपल्याला जास्त, आता यंदा कसं झालंय, यंदा 2 दांड्या बनवायच्या होत्या, साठा बनवायचा होता, 4 शेवाळ्या बनवायचे. होळीच्या 1 दिवस आधी चालू केलेलं आहे आम्ही काम. पण समजा जास्त जर का खांबाचं लाकूड म्हणा, या वाघाचं जरी लाकूड म्हणायचं गेलं तर हे बनवायला थोडासा कालावधी जास्त लागतो. बगाड रथामध्ये 2च वस्तू मोठ्या आहेत, खांब आणि वाघ. त्या जर बनवायच्या असतील तर वेळ जातो. त्याच्यामुळे आम्ही थोडेसे होळी पौर्णिमेचे 2 ते 3 दिवस आधी आम्ही काम चालू करतो. म्हणजे कालावधी आम्ही दिवसाचा कालावधी वाढवतो जर काम तर जास्त असेल तर. त्याला वाघला म्हणतात. हा गेल्या वर्षी बनवलेला वाघ आहे. आणि तो आधीचा तो जवळजवळ लॉकडाऊनच्या आधी तो बनवलेला असेल, साधारणतः 18 ते 19 कोरोना काळाच्या अगोदर 2-1 वर्ष किती वर्ष तसं काय नसतं, जोपर्यंत लाकूड जोपर्यंत चालतंय. मग आता तुम्ही ह्याच्याकरता म्हणजे आता लाकूड बघून ठेवता का, म्हणजे असं? हा, वर्षभर त्याची लाकूडची पडताळणी केली जाते. सगळ्यात मोठं लाकूड आहे हे, बलाढ्य लाकूड आहे. हा, ते लाकूड वर्षभर त्याची पडताळणी पूर्णपणे केली जाते. म्हणजे आजकाल हे खराब नाही झालं, पण ह्याच्या आधीच तुम्ही लाकडाची म्हणजे नियोजन असतं. बरोबर. हो. आणि ही म्हणजे कधी बगाड, म्हणजे कधी हे होतं, म्हणजे 8 तारखेला बगाड आहे, 8 तारखेला बगाड, 7 तारखेला छबिनाचा दिवस असतो आणि मुख्य दिवस 8 तारखेला बगाड यात्रेचा. तर छबिना दिवशी हा नाथसाहेबांचं आणि जोगेश्वरी मातेचं लग्न लागलं
की 1 वाजता गाडा बांधण्याला सगळे गावातील गावकरी आणि सुतार समाज हे म्हणजे रात्रीतच नाही दिवसभर दिवसभर काम चालू संपूर्ण दिवसभर संध्याकाळी 10 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत गाडा तयार करण्यासाठी छबिन्या दिवशीच पूर्ण गाडा तयार होतो. छब्या दिवशी सकाळी हे पूर्णपणे सुतारकाम पूर्ण झाल्यानंतर ना त्यानंतर मेन जे काम राहतं ते गाडा पूर्णपणे उभारण्याचं. ते पूर्णपणे गावातले सगळे माणसं वगैरे सगळे एकत्र येऊन इथं सुतार समाजाच्या साहाय्यानं हे काम पूर्णपणे गाडा उभा करण्याचं काम करत असतात. किती वाजता म्हणजे यात्रेचे सुरुवात? आता छबिना मोडल्यानंतर ना चंद्रोदय झाला की छबिना बाहेर निघतो. छबिना मोडल्यानंतर साधारणतः पहाटे 5 वाजता गाडा आपल्या इथून म्हणजे गावातून सोनेश्वरापर्यंत सकाळी पहाटे नेला जातो. तो गाडा बैलाच्या साहाय्याने नेला जातो. जाताना सुद्धा बैलाच्या साहाय्याने, येताना सुद्धा बैलाच्या साहाय्याने नेला जातो. साधारणतः 6 बैलजोड्या असतात. हा, प्रत्येक खुत्यामध्ये प्रत्येकाचं ठरलेलं असतं. सर्व वाटून दिलेले. खुता म्हणजे भावकी असते, पिसाळ तरफ बोसे तरफ त्यांच्या खुत्यानुसार प्रत्येकाच्या म्हणजे हा गाडा ह्या वावरातून पुढच्या वावरातून नेऊन सोडणं प्रत्येकाच्या कामात असतं. आणि बाकीचे बी लावतात का असे म्हणजे शेजारचे का गावकरी फक्त का बावधन मधले? बावधन पंचक्रोशीतलेच लावतात फक्त. बावधन पंचक्रोशीतील सर्व 12 वाड्यातली सर्व जे काही बैल वगैरे असतील ते ह्या बागाड्याचा मला प्रत्येकाचा खुता ठरवून दिलेला असतो. त्याप्रमाणे ते गाडा गावापर्यंत माघारी आणत असतात. हो. आणि तिथनी त्या मंदिरापासून हल्ल्यापासून परत इथंच येतं कशी? परत इथंच येतं. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बगाडी इथंच येतं. आणि इथं आल्यानंतर कसं म्हणजे येताना ज्यावेळेस आपलं सकाळी बागाड किती वाजता हलतं? सकाळी 11 वाजता सोनेश्वरच्या तिथून हलतं बागाड आणि नंतर सायंकाळी 6 वाजेपर्यंत नाथांच्या मंदिरापाशी येतं. म्हणजे येताना मध्ये थांबतं कुठं का? नाही जिथं कोण असेल थांबत असतं. म्हणजे आणि ह्या बागाडाला म्हणजे आज फुले. तर तिथे एक तास म्हणजे थोडं विश्रांतीसाठी तसं हा, आपण- 12च्या टाइम मधून मधून तसं म्हणजे थांबतं. थांबलं जातं तसं विश्रांतीसाठी. 12च्या ठोक्यामध्ये गाडा काय हलवता येत नाही आपल्याला. तर 12च्या ठोक्यामध्ये गाडा आला त्यामुळे ते 15 ते 20 मिनिटं विश्रांती घेतली जाते. समजा बैल तर प्रत्येकाच्या खुत्याचे बैल टायमिंगला पोहोचले नाहीत किंवा थोडंसं काय म्हणजे कालावी लागला काय अडचणी असतील तसं तर मध्ये गाडा तिथे थांबवला जातो. विश्रांतीसाठी सुद्धा थांबवला जातो. आणि अजून म्हणजे काय सांगू शकाल की म्हणजे ह्या बगाडाविषयी किंवा सुतार समाजाविषयी ते योगदान वगैरे परंपरागत चालू आले असं काय नवीन पिढीला काय तुम्ही सांगू शकाल? लहान मुलं तसे आता आजकाल काय होतं प्रत्येक म्हणजे सुतारच नाही प्रत्येक समाजातली म्हणजे ती बंद होत चालल्यात. म्हणजे पारंपरिक व्यवसाय बंद होत चालल्यात. सुताराचा मुलगा सुतारच करेल असं नाही, पण तुमच्या गावात हे कसं असतं, बगाड रथ बनवायचं म्हटलं ना की पिढ्यानपिढ्या चालत आलेली गोष्ट आहे. आणि ती उत्सुकता वाढत जाते लहानग्यांच्यात पासून बी. ती उत्सुकता वाढत येईल की आपोआप म्हणजे जरी वर्षभर काम जरी नसलं तरी नाथसाहेबांचा रथ बनवायसाठी हमखास आवर्जून येणारच. त्यानंतर बगाडा जो टांगलेला असतो तो उतरवला जातो. त्याचं पूर्णपणे नवसंपन्न झालं म्हणून ते जाहीर केलं जातं. आपल्या मंदिराचे गुरु वगैरे ते सगळे सांगतात की नवसंपन्न झालं म्हणून ते सगळे पूर्णपणे जाहीर केलं जातं. त्याचा पूर्णपणे दिवसभर त्याचा उपवासच असतो बगाड्याचा. तो उपवास इथं सोडवला जातो त्याचा. बहिणीकडं साधारणतः 7-8 वाजता गाडा इथून जनीन माते मंदिर आहे, नाथसाहेबांच्या बहिणीचं जे मंदिर आहे ते गावामध्येच आहे. तर इथून सकाळी गाडा नेऊन परत महागारी साधारण तो गाडा हातावरती नेला जातो. त्याच्यावरती बैलांचं साह्याने नेला जातो. पूर्णपणे गावामध्ये असल्यामुळे तो पूर्णपणे गाडा हातावरतीच म्हणजे गावकऱ्यांच्या साह्याने हातामध्ये ओढून आणला जातो. सकाळी 11-12 वाजेपर्यंत तो गाडा इथं मंदिरापाशीच परत येतो आणि तिथपासून मग कुस्त्या तमाशा चालू. 5 दिवसानंतर मग गाडा सोडला. 5 दिवसाचा गाडा सोडल्यानंतर तो परत आपल्या इथं थोरलेवर तुम्ही बघायला गेलात असाल तर त्या थोरलेवरती पण आहे तशी पूर्णपणे गाडा सोडवून जे लाकडं आहेत वाघ आणि शीड सोडून बाकी सर्व लाकडे तिकडं थोरलेवरीमध्ये ते सोडले जातात. सांगता होते पूर्णपणे. 350. वयोवृद्ध म्हणजे कसं हे असतं म्हणजे पहिले कसं इथं बसा तुम्ही इथं बसा. म्हणजे असं अजून काय सांगू शकाल म्हणजे कशी प्रोसेस असते याची? परंपरागत जे आलेलं आहे तर काही बदल करतात मापात गाडा
इकडे बघा. मापात ह्यात अजिबात बदल करत नाही. जुनं पूर्वी 125 वर्षापासून आता तिकडे बघ की, इकडे बघ. लाकडापासूनच बनवलेलं आहे. अजिबात ह्यात लोखंडाचा वापर करत नाही. फक्त बगाड्याला गळ असतो नाही तोच असतो. बाकी सगळं पूर्ण लाकडी असतं. ह्यात कुठल्या कुठल्या प्रकारचे लाकडं वापरले जातात? बाबळ फक्त बाबळ चंदन फक्त त्या आळदांडीला असतं चंदन. म्हणजे दरवर्षी ह्यातलं कुठलं म्हणजे लाकूड बदललं जातं किंवा जे बाद झालेले असेल ते वापर. प्रत्येक काना असतो ते एकाड एक वर्षाचा असतो नवीन काय. आणि शिड असतं ते दरवर्षी तयार केलं जातं. कळपाचं शिड असतं. हा, ते- हा. आणि बगाडाची आता आलं ते नवीन ती कधी वापर म्हणजे ते बगाडाची खरी सुरुवात जन्याच्या देवळापासून होती. त्या दिवशी हळदी लागली जाते. तिथून लक्ष्मीच्या देवळातून नाभिक समाजाच्या माणसाच्या हातात हे खोटलं जातं. नारायण खोपली जाते आणि तिथून वाजत गाजत येऊन बहिरवाई देवळात जातात. आणि त्या दिवशी मग हळद लागली जाते. म्हणजे ह्या बागाला प्रत्येक म्हणजे प्रत्येक समाजाला प्रतिनिधी आहे. 12 बलुतेदार सगळे फक्त एवढं की हे जास्त गाडा बनवायचं म्हणजे सुतार तुमच्या समाजात जास्त म्हणजे हे आलं ह्याचं काम जे बनवायचं. प्रत्येक 12 बलुत्याला ह्यात मान असतो हा. आणि त्याप्रमाणे ती कामं करतात. दिवस करतो आम्ही. 8 दिवस. 8 दिवस. होळीच्या आधी 8 दिवशी तयार करतो सुरुवात. त्याच्या अगोदर लाकडं कापून आणतात गावकरी. शेत नागाच्या पौर्णिमेला आपल्याला कळप तोडलं जातं. त्या दिवसापासून आमच्या गावात आपण बघतो म्हणजे प्रत्येकाचं जे पारंपरिक काम आहे ते आजकाल म्हणजे बंद होत चालले. म्हणजे आवडीनं कोण म्हणजे बाप ते काम करतो ते मुलं आता करत नाही. पण नाही, आमच्या इथे काय झाले आमच्या बगाड आले बघा. की बगाड आली प्रत्येक लहान मुलगा सुद्धा आता बाग दिसतंय तुम्हाला. बघितलं आल्या बारकी सगळी त्यात उत्स्फूर्तीने भाग घेतात. त्याला ज्याला येईल ते त्याप्रमाणे ते करतात ते हा. सगळे सगळं. ही एक प्रकारची नाथसाहेबाची सेवा आहे. हा, बरोबर आहे. आणि ते जास्त म्हणजे लहान मुलं बी हा, आवडीने येणं बोलणं करतात. करतात. म्हणजे आठवड्याभर काय असं ते मदत करतात. काय काय व्हायना आपलं त्यांच्या परीने त्याला त्या प्राथमिक शिकले जातात ते शिकले जातात. मग ते बघून बघून पुढे जातात. पुढे जाते. काशी नदाचे चांगले